हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी खूप साऱ्या स्टुडंट्सनी मला असं विचारलेलं आहे की सर आमच्या जे विषय आहे तर आमच्या विषयात सीट्स नाही आहेत आणि सीट्स नसल्यामुळे आम्ही अप्लाय करू शकत नाही, किंवा काही विद्यार्थ्यांनी असं विचारलेलं आहे की सर आमच्या विषयात सीट्स खूप कमी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या सीट्स असतात, आता ज्या युनिव्हर्सिटीना सीट्स दिल्यात त्या फायनल सीट्स नाही आहेत। खूप साऱ्या म्हणजे जवळपास 30%, जवळपास किती 30% जागा वाढणार आहेत। आता त्या कशा वाढतात आणि त्या कशा बघायच्या आहे हे सर्व मी तुम्हाला सांगेल। त्याआधी आपल्याला ॲडमिशनची प्रोसेस समजून घ्यावी लागेल, म्हणजे तुम्हाला कळेल की सीट्स का वाढतात आणि कधी वाढतात, राईट। तर पहिली गोष्ट काय असते म्हणजे ॲप्लिकेशन, राईट। पहिली गोष्ट काय, ॲप्लिकेशन, मी त्याला एपी म्हणतोय। त्याची डेट जी आहे तर ती 10 ऑगस्ट आहे, राईट, पुणे युनिव्हर्सिटीची। दुसरी म्हणजे एक्झाम जी असते ती 24 ऑगस्टला एक्झाम असते, राईट। आणि युनिव्हर्सिटीनं म्हटल्याप्रमाणे जवळपास 4 सप्टेंबरला जो आहे तर रिझल्ट 4 ते 5, आता एक्झॅक्टली मला ती डेट जवळपास 4 सप्टेंबर आहे। तर आजपासून जर तुम्ही बघितलं तर अजून ऑलमोस्ट जर बघितलं तर आपल्याकडे किती 1.5 महिना फक्त रिझल्ट। आता ते 4 सप्टेंबर त्यांनी सांगितले, पण तो थोडा पुढे जाऊन 10 सप्टेंबर पर्यंत जाईल। 1.5 महिना जो आहे तर रिझल्ट असेल। आणि त्यानंतर हे बघा, ही झाली एक प्रोसेस। आता हे जेवढे लोक पेट पास होतात हे लक्षात घ्या। आता पेट पास झालेले आणि जे एक्झॅम्प्टेड आहे त्यांचं सगळ्यांचं काय होईल, इथे प्रिफरन्स फॉर्म असतो, त्यावेळेस तुमच्या लॉग इन मध्ये काय होईल, एक प्रिफरन्स फॉर्म येईल की कुठलं सेंटर तुम्हाला, कुठल्या सेंटरवर तुम्हाला पीएचडी करायची आहे, राईट। तर तो फॉर्म जवळपास 10 दिवसांनी येईल, रिझल्ट लागल्यानंतर 10 दिवसांनी येईल, म्हणजे 20 सप्टेंबरच्या आसपास तो फॉर्म येईल। इथे कोण, नेट, लक्षात घ्या, नेट, सेट आणि इकडनं जे आहे ना पेट, हे लोक तो फॉर्म भरतील। आणि तो प्रिफरन्स फॉर्म मध्ये तुम्हाला 3 सेंटर निवडायचे असतात, पहिला प्रिफरन्स, सेकंड प्रिफरन्स आणि थर्ड प्रिफरन्स। तर जवळपास ह्या प्रोसेसला 2 ते 2.5 महिने आहेत। किती, 2 ते 2.5 महिने, किती 2 ते 2.5 महिने लागतील। आणि या 2 ते 2.5 महिन्यात तिथे खूप सारे सेंटर्स, म्हणजे ज्यावेळेस तुमचा प्रिफरन्स फॉर्म भरायचा असेल त्यावेळेस खूप सारे सेंटर अपडेटेड होतील। आता हे मी का सांगतोय, कसं सांगतोय, माझंही खूप साऱ्या विद्यार्थ्यांशी आणि गाईडशी बोलणं झालेलं आहे। तर त्यांची नावं अजून तिथे आलेली नाही आहेत, पण त्यांनी आधीच त्यांचं जे रिक्त जागांची माहिती आहे ना युनिव्हर्सिटीला कळवलंय। तर त्यांना काय कळवण्यात आलंय की तुमचं ज्यावेळेस प्रिफरन्स फॉर्म जो असेल ना त्यावेळेस सगळे अपडेट होतील। म्हणजे हे लक्षात घ्या, जवळपास 30% जागा तिथे वाढतील, हे लक्षात घ्या। आता जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा 30% जागा कमी होत नसतात, हे लक्षात घ्या। तर 30% जागा वाढतील तुमच्या विषयामध्ये। समजा सब्जेक्टमध्ये जरी जागा नसतील तरी तुम्ही हे लक्षात घ्या की तुमच्यासाठी जे आहे तर जागा वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही अप्लाय करा आणि व्यवस्थित हे करा। आता जर तुम्ही प्रिपरेशन व्यवस्थित करत असाल तर पहिली स्टेप, जसं मी सांगितलेलं आहे की पेट पास होणं, म्हणजे आपल्यासाठी काय आहे, पेट पास होणं, ते खूप महत्त्वाचं आहे। आता मी पूर्ण प्रोसेस एकदा सांगून देतो। पहिलं म्हणजे ॲप्लिकेशन, दुसरी म्हणजे पेट परीक्षा, त्यानंतर रिझल्ट, त्यानंतर तुम्हाला जो आहे ना चॉईस ऑफ सेंटर, आपण काय म्हणतो चॉईस ऑफ सेंटर म्हणजे त्याला सीसी म्हणू। आणि त्यानंतर काय होतं, तुमचा इंटरव्ह्यू होतो, राईट। इंटरव्ह्यू नंतर तुमचं फायनल सिलेक्शनचे नावं येतात, राईट। ज्या सेंटरवर तुम्ही चूज केलंय तर ते सेंटर तुम्हाला मेसेज पाठवतं, हे लक्षात घ्या। ते सेंटर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल पाठवेल, ईमेल पाठवेल, 100% त्या सेंटरच्या वेबसाईटवर तुम्हाला ते चेक करायचं असतं, राईट। आणि एकदा इंटरव्ह्यू झाला की तुमचं सिलेक्शन होतं। तर ही स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवा। आणि जवळपास ह्या स्टेप्सला म्हणजे तुमचं ॲडमिशन कधी होईल तर जवळपास नोव्हेंबरमध्ये तुमचं जे आहे ना ॲक्च्युअल ॲडमिशन मी सांगतो, राईट। तर नोव्हेंबरच्या आसपास तुमचं ॲडमिशन पहिल्या स्टेपचं होईल। आता ज्यांचं पहिल्या स्टेपमध्ये सिलेक्शन नाही झालं तर परत त्यांच्यासाठी सेकंड राऊंड असतो, त्यांचा परत इंटरव्ह्यू असतो। सेंटर परत तुम्ही चेंज करू शकता, राऊंड 2 मध्ये तुम्ही सेंटर चेंज करू शकता। जवळपास 20-30% जागा तिथे तरी पण असतात सेकंड राऊंडमध्ये, राईट। 2च राऊंड होतात, आधी 3 व्हायचे, आता 2च राऊंड होत आहेत। तर कुणाला काही डाऊट आहे याबद्दल तर सीट जे आहे तर ते 100% वाढतात, हे लक्षात घ्या। 100% सीट्स वाढतात आणि ॲडमिशनची ही प्रोसेस आहे। तर तुम्हाला हे बघा, जागा ऑलरेडीच खूप आहे, जवळपास 3,500 जागा आहेत आणि त्यात जवळपास 1000 जागा वाढतील, म्हणजे 4,500च्या आसपास जागा असतील। आता या जागा वाढणार म्हणजे वाढणार, राईट। तर ही संधी आता जाऊ देऊ नका। आणि पुणे युनिव्हर्सिटीसाठी आपल्याकडे कंप्लीट पेट एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी कंप्लीट क्रॅश कोर्स आहे। तर त्या क्रॅश कोर्समध्ये डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स,
प्रश्नपत्रिका, क्वेश्चन बँक आणि 24/7 तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. त्याशिवाय तुम्हाला जशी मी ह्या स्टेप सांगितल्या, तर ह्या स्टेप सुद्धा त्यात सर्व फॉर्म फिल करण्यापासून तर सेंटर चूज करण्यापासून इंटरव्ह्यूसाठी मदत सर्व यातच आलंय. या 799 रुपयामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व मदत जी आहे ग्लोबल ऑनलाईन सर्वची सर्व मदत यातच करणार आहे. पेट पास होण्यापासून तर तुमच्या ऍडमिशन पर्यंत. तर फक्त ऍडमिशनच नाही, तर आता ह्या वर्षीपासून आम्ही तुम्हाला फेलोशिप मिळवून देण्यासाठी जे एक्झाम असतात त्यासाठी सुद्धा गायडन्स सेम ग्रुपमध्ये होणार आहे. राईट, तर तुमचं फेलोशिप सुद्धा मिळवून द्यायचं काम ग्लोबल ऑनलाईन कडे असेल. तर तुम्हाला जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे 8179138413. तर हा एक नंबर आहे आणि दुसरा नंबर 9860464765. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. फी फक्त 799 आहे. यावर आता आपण या शनिवारी आपला एक 1 डे क्रॅश कोर्स सुद्धा होतोय. तर 1 डे क्रॅश कोर्स मध्ये पूर्ण सिलेबस तुमचा रिवाइज केला जाईल. तर असे खूप सारे क्रॅश कोर्स आम्ही घेतो. राईट, आणि आम्ही एन्श्योर करतो की तुम्ही ही एक्झाम जी आहे तर ती पासच व्हायला पाहिजे. तुमचे दुसरे कुठले डाऊट असेल किंवा ह्या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर मला जरूर कळवा. राईट, हॅव गुड टाइम.